नमस्कार, मी ॲडव्होकेट जे कुलकर्णी, कार्याध्यक्ष सोलापूर शाखा महाराष्ट्र साहित्य परिषद। यंदाचं व्याख्यानमालेचं 24वा वर्ष आहे। आमच्या शाखेच्या या व्याख्यानमालेविषयी मला आपल्याला माहिती देणं महत्त्वाचं वाटतं। 1995 साली मी सोलापूर जिल्हा प्रतिनिधी म्हणून पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषद कार्यकारिणी सदस्य म्हणून निवडून आलो आणि तेव्हा ठरवलं की ह्या शाखेला आपण भरीव आणि आखीव योगदान देऊन कार्य करून दाखवायचं आणि हे व्याख्यानमाला त्याचाच एक परिपाक आहे। 1995 साली आपल्या सोलापूरचे जावई प्राध्यापक दमा मिराजदार हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले। त्यांचा मी सोलापुरात भव्य सत्कार केला आणि तेव्हा लोकांना कळलं की महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापुरात आहे। त्यांच्या सत्काराला पंढरपूरहून लोक आले होते, सोलापूर जिल्ह्यातून लोक आले होते। हुतात्मा स्मृती मंदिरात बसायला जागा नव्हती। मित्रो, या सर्व कार्यक्रमाला मला सगळ्यात पहिल्यांदा जर कोणाचं सहकार्य मिळालं असेल तर ते माझे मित्रवर्य किशोरजी चंडक यांच्या मोठ्या आर्थिक योगदानामुळे मी हा भव्य सत्कार करू शकलो। त्यानंतर दुसऱ्या वर्षी साहित्य संमेलनाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा, कवयित्री, लेखक, साहित्यिक श्रीमती शांता शेळके यांचा असाच भव्य मुलाखतीचा कार्यक्रम आणि सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला। तेव्हा किशोरजी चंडक म्हणाले, ही व्याख्यानमाला चंडक ट्रस्ट प्रायोजित करू शकते। पुढच्या वर्षीपासून शेठ जगन्नाथ लोणकरन चंडक असे नामकरण करून स्मृती व्याख्यानमाला चालू करा, आम्ही कायमचे योगदान देऊ। म्हणून मी 97 साली कामाला लागलो। पहिल्याच वर्षी डॉक्टर विश्वास मेहेंदळे आणि आपले सोलापूरचे प्राध्यापक डॉक्टर निर्मल कुमार फडकुले यांच्या 2 व्याख्यानांनी या व्याख्यानमालेची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि पुढच्या वर्षी 98 साली ही व्याख्यानमाला त्रिदिवसीय अशी केली आणि त्यावेळी त्याची धुरा सांभाळली। त्यावेळी निवडून आलेले प्राध्यापक श्रीराम पुजारी यांनी ही व्याख्यानमाला 3 दिवसाची केली। अशा या व्याख्यानाची सुरुवात करताना खूप अडचणी आल्या, पण चंडक परिवाराने जे मोठे भरीव योगदान दिले त्यामुळे ही वाटचाल 24व्या वर्षापर्यंत आलेली आहे। किशोर चंडकनी यंदा ही व्याख्यानमाला खंड पडू द्यायचा नाही म्हणून आपण ऑनलाईन करू असा आमच्याकडे प्रस्ताव पाठवला। तो आम्ही स्वीकारला आणि मी पाहत आलो, अवघ्या 5-6 दिवसात किशोरजी चंडकनी आणि त्यांचे पुत्र वेदांत चंडक यांनी सर्व तयारी करून आज प्रथमच ऑनलाईन व्याख्यानमाला आपल्या भेटीला आम्ही घेऊन आलेलो आहेत। आपणा सर्वांचे स्वागत आणि या व्याख्यानमालेत जे वक्ते बोलणार आहेत त्यांचेही स्वागत। 1998 नंतर दरवर्षी ही व्याख्यानमाला होत राहिली आणि 24 वर्षात जवळजवळ 65 ते 70 व्याख्याते या व्याख्यानमालेत आपण हजेरी लावून गेलेली आहेत। मी वास्तविक 2001 साली पदाधिकारी नव्हतो, तरी पण चंडक व्याख्यानमालेत मी लक्ष घालून ती व्याख्यानमाला चालू ठेवावी अशी विनंती चंडक परिवाराकडून आल्यामुळे मी तेव्हापासून ही व्याख्यानमाला यशस्वीपणे पूर्ण करत आलेलो आहे। सगळ्यांचे त्यावेळेचे आभार मानायचे म्हणजे तर ती यादी मोठी आहे। चंडकांची शिस्त, त्यांच्या ऑफिसमधल्या स्टाफची शिस्त, त्यामुळे व्याख्यानमाला आखीव आणि रेखीवपणे पार पाडली जाते हे सर्व सोलापूरकरांनी पाहिलेलं आहे। विशेष म्हणजे या ट्रस्टतर्फे शेठ जगन्नाथ लोणकरनजी चंडक ट्रस्टतर्फे डॉक्टर गिरीश चंडक आणि किशोर चंडक यांनी जे मोलाचे प्रायोजकत्व दिलेले आहे त्यामुळे ही वाटचाल आमची आजपर्यंत झालेली आहे। त्यांचे एक प्रकारे का आभार मानायचे की एका मारवाडी भाषिक कुटुंबाने सरस्वती देवीची पूजाच बांधली आहे असं मी म्हटलं तर वावगं होणार नाही। आजवर या व्याख्यानमालेत महाराष्ट्रातील ख्यातनाम व्यक्तिमत्व इथे हजेरी लावून गेलेले आहेत। प्रसिद्ध व्यक्ती, प्रसिद्ध व्याख्याते, प्रसिद्ध लेखक, प्रसिद्ध कवी, शास्त्रज्ञ, समीक्षक, पत्रकार, साहित्य संमेलनाचे निवडून आलेले अध्यक्ष अशा सर्व लोकांना आम्ही आमंत्रित करत राहिलेलो आहे। यंदा ह्या अडचणीमुळे 3 जी व्याख्यानं होणार आहेत त्याची आपल्याला माहिती मिळेलच, पण ही व्याख्यानं ज्यावेळी सुरू झाली त्याच्या आधीची काही गोष्टी मला सांगायच्या आहेत। ही शाखा 75 वर्षाची वाटचाल करताना जे ख्यातनाम व्यक्तिमत्व सोलापुरात होते त्यांनी याची काही काळ धुरा सांभाळली। कवी कुंजीविहारी, कवी संजीव, कवी राणा पवार आणि यशस्विनी खाडीलकर यांनी बराच काळ ही शाखा सांभाळली आणि नंतर या शाखेत बदल होत गेले। दत्ता रेजकर, लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी पण याच्यात अध्यक्षपद स्वीकारून योगदान दिलेलं आहे। त्या सर्वांची आज आम्हाला आठवण होते। मसापी शाखा ही
पुण्याच्या मुख्य कार्यालयाची आद्य शाखा आहे, पहिली शाखा आहे, 1942 साली स्थापन झालेली आहे. नंतर या शाखेचा आम्ही अमृत महोत्सव सोहळा 17-18 साली केला. त्यावेळी वर्षभराचे मानद अध्यक्ष म्हणून माननीय श्री सुशीलकुमार शिंदे या माझ्या मित्रांनी अध्यक्षपद स्वीकारलं आणि त्यांच्या अध्यक्षपदी आम्ही वर्षभर कार्यक्रम राबवले. व्याख्यानमाला आणि उद्घाटन सोहळा आणि समारोप सोहळा असे देखणे कार्यक्रम सोलापूरकरांना आम्ही दाखवले. विशेष म्हणजे इथे उल्लेख करायचा आहे, आमच्या शाखेचं कार्य पाहून डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू आणि पाटील संस्थेचे अध्यक्ष आणि पी.डी. पाटील यांनी आमच्या संस्थेचं कार्य पाहून, वाटचाल पाहून आमच्या संस्थेला उत्स्फूर्तपणे 5 लाख रुपयाचं योगदान देऊन आम्हाला मोठे आर्थिक पाठबळ दिले. त्यांची मदत मी कधीही विसरू शकणार नाही आणि त्या जोरावरच आम्ही आमची शाखेची वाटचाल केलेली आहे. आमच्या मसापा शाखेच्या गेल्या 25 वर्षात आम्ही अनेकविध कार्यक्रम राबवलेले आहेत. सर्व सोलापूरकरांना माहीत झालेलं आहे की काय करावं लागतं, एखादी संस्था चालवताना कोणाला आमंत्रित करावं लागतं, काय कार्यक्रम आयोजित करावे लागतात याची आता सगळ्यांना माहिती झालेली आहे. महनीय लेखक, कवी व्यक्तींची व्याख्याने ही एक आमची तारांकित बाब झालेली आहे. दरवर्षी आमच्या तारखा त्याच असतात, 17, 18, 19 डिसेंबर. 19 डिसेंबरचं महत्त्व म्हणजे शेठ जगन्नाथ लोणकर चंडक यांचा स्मृतिदिन असतो. त्यामुळे त्या दिवशी आम्ही व्याख्यानमालेचा समारंभ करतो. गेल्या कित्येक वर्षात 24 वर्षात एकदाही आम्ही तारीख बदललेली नाही. मित्रो, विशेष कार्यक्रम म्हणजे काव्यधारा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी काव्यधारा स्पर्धा आयोजित करतो. महिला दिनानिमित्त महिलांसाठी निबंध लेखन स्पर्धा आयोजित करतो. आणि गतवर्षी लक्ष्मीनारायण बोल्ली यांचं निधन झालं, त्यांच्या नावाने पुरस्कार देत जावा अशी चंडक परिवारातर्फे सूचना आली. त्यामुळे लक्ष्मीनारायण बोल्ली यांच्या नावे आम्ही स्मृती पुरस्कार चालू केलेला आहे. सर्वात पहिला प्रथम पुरस्कार 15 एप्रिल रोजी नारायण काका कुलकर्णी यांना दिला गेला आणि त्यानंतर 2 एप्रिल वर्षाचा एप्रिल येईपर्यंत हे लॉकडाऊन सुरू झालं. पण तोही पुरस्कार लॉकडाऊन संपल्यानंतर आम्ही जरूर करणार आहोत. आणि या वाटचालीत ज्या व्यक्तींचं मला सहकार्य लाभलं, जे आमच्या विनंतीला मान देऊन सदस्य झाले आणि ही व्याख्यानमाला नावारूपाला आणली, त्याही सर्वांचे मला इथे आभार मानायचे. आज जे 3 वक्ते इथे येणार आहेत ते यंदाचे वक्ते म्हणजे श्याम पाठक, प्रदीप निफाडकर आणि इतिहासाच्या व्याख्याने देणारे पांडुरंग बलकवडे, या तिघांचंही या व्याख्यानमालेत मी स्वागत करतो. आणि ही माहिती मला द्यायला संधी मिळाली. मी विस्तार अभावी मी येथेच थांबतो. धन्यवाद. पुन्हा एकदा ऑनलाईन श्रोत्यांचे स्वागत आणि असाच पाठिंबा आम्हाला यापुढे देत राहा म्हणून विनंती करतो. नमस्कार. सोलापूरमध्ये गेली 24 वर्ष लोणकरन जगन्नाथ चंडक ट्रस्टच्या माध्यमातून एक व्याख्यानमालेचं आयोजन केलं जातं. समाजातील वेगवेगळ्या थरातील वेगवेगळ्या विचारांचे विचारवंत आवर्जून या व्याख्यानमालेमध्ये आपले विचार मांडत असतात. एक प्रकारे ही व्याख्यानमाला सोलापूरमधलं एक वैचारिक व्यासपीठ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या व्याख्यानमालेमध्ये मी आज आपल्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांची राजनीती आणि लोककल्याणकारी राजे शिवराय या विषयावर माझे विचार मांडणार आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आदिशक्ती तुळजा भवानी छत्रपती शिवराय. साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी या देशातील प्रस्थापित असलेल्या अन्यायकारी, अत्याचारी, परकीय सत्तांशी संघर्ष करून
हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि कठोर परिश्रमाने त्या स्वराज्याला लोककल्याणकारी सुराज्य निर्माण केलं. त्या स्वराज्याला लोककल्याणकारी सुराज्य केलं. शिवरायांचं हे महान कार्य आपण कोणत्या पार्श्वभूमीवर निर्माण झालं हे समजून घेणं आपल्याला अतिशय आवश्यक आहे. 17व्या शतकामध्ये हिंदुस्थानामध्ये दक्षिणेमध्ये आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही ह्या सत्ता होत्या. त्याचबरोबर पश्चिम किनारपट्टीवर पोर्तुगीज, फ्रेंच, डच, इंग्रज आणि जंजिरेकर सिद्धी यांच्या सत्ता होत्या. याचबरोबर उत्तर हिंदुस्थानामध्ये भारतातली सर्वात बलाढ्य अशी मुघलांची सत्ता चालू होती. आपल्याला कल्पना आहे की एकेकाळी हा देश सुवर्ण भारत, गौरवशाली हिंदुस्तान, एक समृद्ध हिंदुस्तान म्हणून ओळखला जात होता. परंतु या देशावरच्या समृद्धतेमुळे या देशावर अनेक शतकं परकीयांची आक्रमणं येत राहिली आहेत आणि यातूनच मग खैबर खिंडीतून, बोलन खिंडीतून म्हणजेच उत्तर हिंदुस्थानातून, हिमालयामधून अफगाण, इराणी, मुघल, तुर्क, शक, हून, कुशाण, ग्रीक, रोमन यांची आक्रमणं झाली. तर पश्चिम किनारपट्टीवरून पोर्तुगीज, फ्रेंच, डच, इंग्रजांची आक्रमणं झाली. या सर्व परकीयांनी कोणी व्यापाराचं निमित्त करून आले आणि कोणी राज्यविस्ताराच्या ध्येयाने या देशामध्ये आले. हा देश पादाक्रांत केला, या देशातली काही भूमी पादाक्रांत केली, तिथं आपली सत्ता निर्माण केली आणि त्या सत्तेच्या माध्यमातून इथल्या सामान्य जनतेची प्रचंड लूट केली, जनतेवर अत्याचार केले आणि आपला धर्म इथल्या हिंदूंवर लादण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी अनन्वित अत्याचार केले. इथली मंदिरं पाडली, इथल्या सर्व देशातल्या तक्षशिला, नालंदासारख्या त्या विद्यापीठांचाही विनाश केला. 17व्या शतकामध्ये हिंदुस्थानची अवस्था अशी होती की खायला अन्न नाही, अंगावर वस्त्र नाही, राहायला निवाराही नाही. संपूर्ण हिंदुस्थान उद्ध्वस्त झालेला होता आणि अशा उद्ध्वस्त झालेल्या हिंदुस्थानामध्ये 1630 साली शिवनेरीवर शहाजीराजे आणि जिजाऊंच्या पोटी शिवबांचा जन्म झाला. शिवबांनी काय कार्य केलं हे आपण समजून घेतलं पाहिजे. 1642 साली बंगलोरवरून शहाजीराजांच्या आज्ञेने जिजाऊ 12 वर्षाच्या शिवबांना घेऊन आपल्या उद्ध्वस्त झालेल्या पुण्याच्या जहागिरीची पुनर्वसाहत करण्यासाठी पुण्याला आल्या. त्यावेळेस पुण्याची अवस्था काय होती तर आदिलशाही सत्तेने
शहाजीराजांच्या पुण्याच्या जहागिरीवर आक्रमण करून ती जाळून पोळून बेचेरा केली होती. एवढंच करून हे थांबले नाहीत, तर पुण्यामध्ये गाढवाचा नांगर फिरून ह्या पुण्याला शापित केलेलं होतं. अशा उद्ध्वस्त आणि शापित झालेल्या या पुण्यामध्ये जिजाऊ 12 वर्षाच्या शिवबांना घेऊन आल्या. पुण्यामध्ये आल्यानंतर जिजाऊंनी पहिलं काय कार्य केलं असेल तर यवनांनी उद्ध्वस्त केलेलं अवघ्या महाराष्ट्राचं दैवत कसबा गणपती या मंदिराची पुनर्बांधणी करून सन्मानपूर्वक कसबा गणपतीची पुनर्स्थापना शिवबांच्या हस्ते केली. आणि ज्या पुण्यामध्ये गाढवाचा नांगर फिरून ह्या भूमीला शापित केलेलं होतं, त्याच पुण्यामध्ये 12 वर्षाच्या शिवबांच्या हस्ते सोन्याचा नांगर फिरविला आणि या भूमीला पवित्र केलं. जगाच्या इतिहासामध्ये अनेक नगरांवर गाढवाचा नांगर फिरल्याच्या नोंदी सापडत आहेत, परंतु जगाच्या इतिहासात गाढवाचा नांगर फिरून शापित केलेल्या भूमीमध्ये सोन्याचा नांगर फिरविण्याची ही एकमेव घटना आहे. शहाजीराजांच्या आज्ञेने त्यांचे विश्वासू कारभारी दादोजी कोंडदेव यांनी जिजाऊबाई आणि बाल शिवबांच्या वास्तव्यासाठी पुण्यामध्ये लाल महाल नावाची वास्तू निर्माण केली. आणि याच पवित्र वास्तूमध्ये जिजाऊंनी शिवबांवर एका युगपुरुषाचे संस्कार केले. जिजाऊंनी शिवबांना रामायण आणि महाभारत ऐकवलं, वेद उपनिषद ऐकवली. त्याचबरोबर भीष्मनीती, चाणक्यनीती आणि शुक्रनीती सांगून त्यांच्यामध्ये एक आदर्श राज्यकर्ता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. एक आदर्श सेनापती निर्माण करण्यासाठी जिजाऊंनी शिवबांना शस्त्रविद्या शिकवली, अश्वविद्या शिकवली, न्यायशास्त्र शिकवलं, अर्थशास्त्र शिकवलं, गणित आणि विज्ञानाचे धडे दिले. परंतु त्याचबरोबर शहाजीराजांनी एकट्याने आदिलशाही आणि मुघल सत्तेशी जो लढा दिला, तो लढा सह्याद्रीतल्या गडकोटांच्या आणि मावळ्यांच्या साह्याने दिला होता. म्हणून जिजाऊंनी शिवबांना दुर्गशास्त्र शिकवलं आणि यातून शिवबा साकार होत होते. शहाजीराजांची पुण्याची जहागीर उद्ध्वस्त झालेली होती. जिजाऊंनी शिवबांच्या हस्ते या उद्ध्वस्त जहागिरीचं पुनर्वसाहत किंवा नंदनवन करायला सुरुवात केलेली होती. शिवबांनी आणि जिजाऊंनी शेतकऱ्यांना आवाहन केलं की पडीक पडलेली भूमी लागवडीखाली आणू. शेतकऱ्यांनी त्यांना सांगितलं की आमच्याकडं आमच्या दावणीला बैलजोडी नाही, आमच्याकडं शेतीसाठी लागणारी अवजारं नाहीत, आमच्या पोटाला अन्न नाही. शेतामध्ये बी पेरल्यानंतर उगवेपर्यंत 3 महिने आम्ही काय खायचं. शिवबांनी सांगितलं काळजी करायचं कारण नाही आहे,
माझ्या वडिलांनी मोठ्या विश्वासाने मला काही धन दिलेलं आहे, ते मी ह्या सत्कार्यासाठी वापरणार आहे. ज्या शेतकऱ्याच्या दावणीला बैलजोडी नाही त्याला मोफत बैलजोडी दिली जाईल. ज्याच्याकडं अवजारं नाहीत, नांगर, कुळव, मैंग, ती अवजारं दिली जातील. ज्याच्याकडं बियाणं नाही त्याला उत्तम दर्जाची बियाणं दिली जातील. आणि एवढंच करून शोभा थांबले नाहीत, ज्याला संध्याकाळची भ्रांत आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याला खंडी 2 खंडी धान्य देऊन त्याच्या 6 महिन्याची बेगमी केली. आता बघा शिवाजी महाराजांनी हरित क्रांती कशी केली बघा. कृषी क्रांती 350 वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी या देशामध्ये केलेली कृषी क्रांती. शेतकरी कामाला जुंपला. शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना सांगितलं की जो शेतकरी पडीक पडलेली भूमी लागवडीखाली आणेल त्याला 5 वर्ष सारा माफ. मध्ययुगामध्ये युरोप आणि आशिया खंडामध्ये करमुक्त व्यवस्था निर्माण करणारा, टॅक्स फ्री व्यवस्था निर्माण करणारा हा पहिला राजा आहे. आपल्या मनात विचार येईल की यातून शिवाजी महाराज आणि त्यांच्या त्या राज्याला काय बरं फायदा होणार. आता बघा हरित क्रांती बरोबर अर्थक्रांती कशी होते. या अगोदर इथं असलेली आदिलशाही, इथं असलेली निजामशाही, कुतुबशाही, मुघल सत्ता किंवा पोर्तुगीज रयतेकडून त्याच्या उत्पन्नाच्या 60% कर लादून तो हिरावून घेत होते. 60% कर असल्यामुळे इथली रयत, इथला शेतकरी दिवाळखोर झालेला होता. आणि अशाच पार्श्वभूमीवर शिवरायांनी सांगितलं की पडीक पडलेली भूमी लागवडीखाली आणेल त्याला टॅक्स फ्री. आता बघा काय घडलं. पहिल्या वर्षी शिवाजी महाराजांच्या म्हणजे शहाजीराजांच्या जहागिरीतली पडीक भूमीपैकी, कारण की ह्या अन्यायामुळे शहाजीराजांच्या किंवा हिंदुस्थानमध्ये फक्त 40% भूमी लागवडीखाली राहिली होती. म्हणजे बघा जो देश सुवर्ण भारत कृषीप्रधान देश होता तो शेतीमुळे, परंतु या परकीयांच्या, सुलतानांच्या, बादशहाच्या अन्यायांमुळे ह्या देशाची अवस्था होती की 100% शेतीपैकी 60% शेती पडीक पडलेली होती. फक्त 40% शेतीवर या देशाचं उत्पादन निर्माण होत होतं. शिवाजी महाराजांनी क्रांती काय केली बघा की जे करमुक्त व्यवस्था आणि शेतकऱ्यांना सर्व सवलती दिल्यामुळे पहिल्या वर्षी 10%, दुसऱ्या वर्षी 10%, तिसऱ्या वर्षी 10% असं करत 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 शहाजीराजांच्या जहागिरीतली 100% भूमी पुन्हा लागवडीखाली आली. आता मी स्टॅटिस्टिक्स सांगतो आपल्याला, त्यावरून आपल्याला पूर्ण कल्पना येईल. आता पुणे या गावातली परिस्थिती बघा किंवा सोलापूर गावाची अवस्था बघा की शिवाजी महाराजांच्या अगोदर इथे 1000 एकर जमीन जी शेतजमीन होती त्यापैकी फक्त 400 एकर शेती लागवडीखाली राहिलेली आहे, 40% म्हणजे. आणि त्या 400 एकरामध्ये 400 पोती धान्य पिकत आहे. आता ह्या 400 पोत्यापैकी 60% बादशहा ओरबाडून घेतोय. म्हणजे 6×24 240 पोती बादशहाच्या खजिन्यामध्ये जात आहे आणि फक्त 160 पोत्यामध्ये सोलापूरमधली जनता आपली पोट भरते.
त्यामुळे ते अर्धपोटी आहे. याउलट शिवाजी महाराजांनी केलेल्या क्रांतीमुळे सोलापूरमध्ये फक्त 400 एकर जमीन लागवडीखाली होती, ती 100% लागवडीखाली आल्यामुळे शिवबांमुळे 1000 एकर जमीन लागवडीखाली आली आणि त्या 1000 एकरामध्ये 1000 पोती धान्य पिकलं. शिवाजी महाराजांनी 5व्या वर्षी जनतेला आवाहन केलं की आमची शुक्रनीती, चाणक्य नीती आणि भीष्मनीती या आपल्या संस्कृतीच्या नीतिग्रंथांमध्ये राजाचं आणि प्रजेचं कर्तव्य सांगितलेलं आहे. राजाचं कर्तव्य काय? तर राजाचं पहिलं कर्तव्य की राजाने प्रजेला आपलं पुत्र मानून पुत्रवत प्रजेचा सांभाळ करावा. राजाने परचक्रापासून आपल्या राष्ट्राचं, समाजाचं आणि संस्कृतीचं रक्षण करावं, हे राजाचं दुसरं कर्तव्य आहे. आणि राजाचं तिसरं कर्तव्य की आपल्या प्रजेमध्ये कोणी कुणावर अन्याय केला तर अन्याय करणाऱ्याला शासन करणं आणि ज्याच्यावर अन्याय होतो त्याला न्याय देणं, हे राजाचं कर्तव्य सांगितलेलं आहे. तर प्रजेचं कर्तव्य काय आहे? तर ज्या वेळेस परचक्र येतं त्यावेळेस प्रजेने राजाच्या सैन्यामध्ये सामील होऊन समाज, राष्ट्र आणि संस्कृतीचं रक्षण करणं, हे प्रजेचं पहिलं कर्तव्य. आणि प्रजेचं दुसरं कर्तव्य की देशाच्या प्रशासनासाठी, देशाच्या रक्षणासाठी राजाला कर द्यावा. तो कर किती असावा? तर प्रजेने आपल्या उत्पन्नाच्या 1/3 म्हणजे फक्त 33% कर द्यावा, असं चाणक्य नीतीने सांगितलेलं आहे. शिवाजी महाराजांनी काय केली, कशी क्रांती केली बघा. त्यांनी शेतकऱ्यांना, रयतेला सांगितलं होतं की 60% इथल्या सुलतानांसारखा कर नको, मला फक्त निम्मा कर द्या, फक्त 33% कर द्या. तरी देखील बघा 1000 पोत्यातली 33% म्हणजे शिवाजी महाराजांच्या त्या स्वराज्याच्या खजिन्यात 330 पोती धान्य जमा झालं. बघा, इथला आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह, मुघल बादशाह जनतेवर अन्याय करून 60% कर त्यांच्याकडून लुबाडून त्या सुलतानाच्या खजिन्यात फक्त 240 पोती धान्य जमा झालं. पण शिवाजी महाराजांनी रयतेला समृद्ध केलं, कर निम्मा केला, तरी देखील 1000 पोती धान्य निर्माण झाल्यामुळे फक्त 33% तरी देखील निम्मा कर करून शिवाजी महाराजांच्या खजिन्यामध्ये 330 पोती धान्य झालं. शिवाजी महाराजांचा खजिना समृद्ध झाला. आता जनतेत काय क्रांती झाली बघा. कालपर्यंत सोलापूरची जनता फक्त 160 पोत्यांमध्ये आपली गुजराण, आपली पोट भरत होती, अर्धपोटी होती. शिवाजी महाराजांच्या या कृषी क्रांती, अर्थक्रांतीमुळे या सोलापूरमधल्या जनतेकडं 670 पोती धान्य शिल्लक राहिलं. 160 पोत्यामध्ये पोट भरणाऱ्या सोलापूरमधल्या जनतेकडं 670 पोती धान्य शिल्लक राहिलं. आणि बघा, कालपर्यंत ज्याच्या पोटाला अन्न नव्हतं त्या शेतकऱ्याच्या घरामध्ये धान्याच्या राशी भरून व्हायला लागल्या. आता समाजक्रांती कशी होती बघा. कालपर्यंत त्या शेतकऱ्याच्या पायात जोडा नव्हता, तो अनवाणी हिंडत होता. आज तो समृद्ध झाला. प्रथम त्यांनी काय केलं, बाजारात गेला, नवा जोडा घेतला, आमच्या चांभाराला काम मिळालं. कालपर्यंत अंगावर वस्त्र नव्हतं, आज कुवत निर्माण झाली. बाजारात गेला, 4 मीटर कापड घेतलं, विणकराला काम मिळालं, त्याने वस्त्र शिवलं, शिंप्याला काम मिळालं. कालपर्यंत तो उघड्यावर राहत होता, राहायला घर नव्हतं. आज तो समृद्ध झाला, त्याने घर बांधायला घेतलं, गवंड्याला काम मिळालं,
सुताराला काम मिळालं, लोहाराला काम मिळालं आणि वीट बनवणाऱ्या कुंभारालाही काम मिळालं. कालपर्यंत इथल्या जनतेच्या पोटालाच अन्न नव्हतं, तो सोनाराकडून सोनं कोण घेणार? आज जनता समृद्ध झाली, सोनाराच्या दुकानामध्ये लाईन लागली. आणि अशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी प्रथम कृषी क्रांती केली, त्यातून अर्थक्रांती केली आणि त्यातूनच समाज क्रांती झाली. आता बघा, स्वराज्याची वाटचाल फक्त वयाच्या 15व्या वर्षी शिवबांनी जिजाऊंच्या, शहाजी राजांच्या प्रेरणेने एक ओसाड पडलेला तोरणा किल्ला, त्याचं नाव प्रचंडगड, तो आपल्या सहकाऱ्यांच्या सहाय्याने जिंकून घेतला आणि स्वराज्याचं तोरण म्हणून त्याचं नाव तोरणा किल्ला ठेवला. त्या किल्ल्याची पुनर्बांधणी सुरू झाली. शिवबांचे सहकारी, मग ते 18 पगड जातीचे गवंडी, सुतार, लोहार त्या किल्ल्याची पुनर्बांधणी करायला झुंपलेले आहेत. मजूर काम करतायत. हे काम चालू असताना त्या तोरणा किल्ल्याच्या खोदकामामध्ये काही धनाचे हंडे सापडले. आता बघा राष्ट्रक्रांती कशी होते. ज्यांच्या अंगावर वस्त्र नाही, कालपर्यंत पोटाला अन्न नव्हतं, असे गरीब ही माणसं, त्यांना संपूर्ण ते धनाचे हंडे सापडलेत. परंतु शिवबांनी त्यांच्यामध्ये एक राष्ट्रभक्तीची भावना चेतवलेली आहे की ही राष्ट्राची संपत्ती आहे. त्यातला एक होन, एकही नाणं तिथल्या कुठल्याही मजुरांनी घेतलं नाही, ते शिवबांच्या समोर आणून घातलं. बघा, शिवाजी महाराजांनी समाज घडवला. शिवाजी महाराजांविषयी मी बोलत असताना नेहमी सांगतो की प्रभू रामचंद्रांचं चारित्र्य आणि भगवान श्रीकृष्णांची राजनीती याचा संगम म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज होय. प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्णांचं हे एक प्रकारे एकत्रित रूप आहे, अवतार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज बघा आता की त्या शिवाजी महाराजांच्या क्रांतीमुळे इथली रयत सुखी समृद्ध झाली आणि मग रयतेच्या मनात विचार सुरू झाला की या अगोदर इथल्या सुलतानांच्या, बादशहाच्या काळातलं दुःख, अन्याय, अत्याचार, दारिद्र्य आणि शिवाजी नावाच्या ह्या प्रभू रामचंद्रांनी निर्माण केलेलं हे रामराज्य, हे रामराज्य टिकलं तर माझं सुख शाश्वत टिकणार आहे. आणि म्हणून जनता एक विचार करायला लागली की शिवाजीचं हे हिंदवी स्वराज्य टिकलं पाहिजे आणि हे स्वराज्य टिकवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. तुम्ही शिवचरित्राचा जर अभ्यास केला तर शिवाजी महाराजांचे सैनिक कोण आहेत? इथलेच मावळे आहेत, शेतकरी आहेत. सामान्य शेतकऱ्यांनी सैन्यामध्ये, म्हणजे आज आपण आमचे आदरणीय पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी 60 वर्षांपूर्वी आपल्या देशाला एक मंत्र दिला, जय जवान जय किसान. परंतु त्याच्या अगोदर 350 वर्षांपूर्वी या देशामध्ये, जगामध्ये शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा जय जवान जय किसान हा मंत्र दिलेला आहे. कारण की शिवाजी महाराजांचा शेतकरी हाच युद्धप्रसंगी सैन्यात सामील होऊन जवान म्हणजे सैनिक होत होता आणि शिवाजी महाराजांचा प्रत्येक मावळा, प्रत्येक सैनिक हा शेतकरीही होता. आता बघा, सर्व स्वराज्यातली रयत शिवाजी राजा आणि त्याच्या स्वराज्याच्या रक्षणाला सिद्ध झालेली आहे. शिवाजी महाराजांनी
पहिल्यांदा काय केलं? शिवाजी महाराजांनी प्रथम स्वतःमध्ये एक आदर्श त्यागी व्यक्ती निर्माण केली. स्वतःच्या त्या त्यागमय जीवनाचा आदर्श समाजासमोर ठेवून शिवाजी महाराजांनी सर्व समाजाला त्यागाकडे नेलेलं आहे, आदर्शवादाकडे नेलेलं आहे. हाच या देशातला पहिला राष्ट्रवाद आहे. शिवाजी महाराजांनी की जो भयग्रस्त समाज होता, कोणीही यावं, हिंदुस्थानवर आक्रमण करावं, इथली भूमी जिंकून घ्यावी, इथल्या जनतेवर अन्याय करावा, शिवाजी महाराजांनी समाजाला सांगितलं की आपलं स्वराज्य, आपलं राष्ट्र, आपला समाज, आपली संस्कृती याचं रक्षण करणं इथल्या प्रत्येक व्यक्तीचं आद्य कर्तव्य आहे. आणि त्यासाठी मग तो शत्रू कितीही प्रचंड शक्तिशाली असो, त्याच्याशी मला संघर्ष करावाच लागणार आहे. भयग्रस्त समाजाला शिवरायांनी भयमुक्त करून अन्यायाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध संघर्षासाठी उभं केलं. आता प्रश्न असा होता की शिवाजी महाराजांच्या शत्रूंचा जर आपण अभ्यास केला तर त्यांची ताकद होती. एका बाजूला प्रचंड शक्तिशाली मुघल साम्राज्य, आणखी प्रतिस्पर्धी आदिलशाही, कुतुबशाही आणि पोर्तुगीज सत्ता. परंतु शिवाजी महाराजांनी प्रथमच अनेक शतकांनंतर या देशाला, इथल्या समाजाला विजयाचा मार्ग दाखवला. आपली जी परंपरागत युद्धनीती, ज्यावेळेस शत्रू चालून येईल प्रचंड संख्येने आणि त्यांनी आपल्याला आवाहन केलं की लढायला सिद्ध हो, तर मागचा पुढचा विचार न करता आम्ही कितीही संख्या असो तरी शत्रूवर चालून जात होतो आणि शत्रूच्या त्या प्रचंड शक्तीपुढे आमचा विनाश होत होता. शिवाजी महाराजांनी या सर्व परंपरागत युद्धनीतीचा अभ्यास केला आणि गनिमी कावा नावाचं एक युद्धशास्त्र विकसित केलं. गनिमी कावा म्हणजे काय हो? की शत्रू प्रचंड शक्तिशाली आहे, त्याच्याकडं प्रचंड सैन्य, साधन सामुग्री, दारुगोळा आणि पैसा आहे. या उलट आपल्याकडं काहीच नाही आहे. आपल्याकडं कमी मनुष्यबळ, कमी साधन सामुग्री आणि कमीत कमी पैसा असतानाही या प्रचंड शत्रूवर कसा विजय मिळवावा याचं शास्त्र म्हणजे गनिमी कावा. आता आपण उदाहरण घेऊ. अफजल खानाशी झालेला शिवाजी महाराजांचा संघर्ष. ज्यावेळेस अफजल खानाने विजापूरमध्ये प्रतिज्ञा केली की चालत्या घोड्यानिशी मी त्या शिवाजीला जिंदा या मुर्दा पकडून आणतो, आणि त्याप्रमाणे 40,000 सैन्य, हत्ती, घोडे, उंट, तोफखाना, बंदुकी आणि प्रचंड युद्ध साहित्य आणि पैसा घेऊन अफजल खान शिवाजी महाराजांवर चालून निघाला. हे समजल्यानंतर शिवाजी महाराजांनी जावळीच्या प्रतापगडाचा आश्रय घेतला. कारण की आपल्याकडं मनुष्यबळ कमी आहे. हा विचार केल्यानंतर शिवाजी महाराजांनी या प्रचंड शत्रूशी लढण्यासाठी त्या दुर्गम सह्याद्रीतल्या त्या अभेद्य प्रतापगडावर जाण्याचा निर्णय घेतला. आणि आता बघा आणखी एक की ज्याला सायकोलॉजिकल वॉरफेअर म्हणतात.
मानसशास्त्रीय युद्ध हे म्हणजे काय असतं बघा. अफजल खान याने शिवाजी राजाचा अभ्यास केला होता. ज्यावेळेस अफजल खानाला हे समजलं की शिवाजीने दुर्गम जावडीच्या प्रतापगडाचा आश्रय घेतलेला आहे, हा लढा कठीण आहे. कारण की अफजल खान पूर्वी वाईचा सुभेदार होता आणि जावळीत जर का शिवाजी लपला तर त्याला बाहेर काढणं किंवा त्याच्याशी लढणं अवघड आहे याची जाणीव अफजल खानाच्या मनात निर्माण झाली. आणि म्हणून अफजल खानाने काय केलं की शिवाजी राजा आपल्या संस्कृतीवर, आपल्या धर्मावर, आपल्या देवदेवतांवर फार भक्ती करतो हे त्याला माहिती झालं. आणि म्हणून आपली वाट चुकवून अफजल खान पहिल्यांदा विजापूरला गेला आणि भोसल्यांची कुलस्वामिनी तुळजा भवानीच्या मंदिरावर हल्ला केला. आमच्या भक्त भोपे मंडळींनी या आक्रमणाची जाणीव झाल्यानंतर तुळजा भवानीची मूर्ती बडदामध्ये लपवली होती, परंतु मंदिराचा विध्वंस केला, तिथल्या शेकडो लोकांना बाटवलं आणि तिथून तो पंढरपूरला गेला. तिथंही बडवे भक्तांनी पांडुरंगाची मूर्ती लपवून ठेवली. अफजल खानाने पंढरपूरमध्ये अत्याचार केले आणि त्याला वाटायला लागलं की आता चौताळलेला शिवाजी जावळीचं जंगल सोडून मैदानात येईल. परंतु शिवाजी राजे काही मैदानात यायला तयार नाही. मग तो मार्गावरून येताना खटावच्या विष्णू मंदिरावर हल्ला केला, पालीच्या खंडोबाच्या मंदिरावर हल्ला केला आणि शेवटी नाईलाजाने येऊन वाईमध्ये मुक्काम करून राहिला. अफजल खानाला वाटत होतं आज ना उद्या शिवाजी आपल्या विरुद्ध रणांगणात लढायला वाईला येईल, कारण वाई सपाटीवर आहे त्या मानाने. परंतु शिवाजी महाराजांनी बरोबर त्याचाच डाव त्याच्यावर टाकला. अफजल खानाने टाकलेला ज्याला सायकोलॉजिकल वॉरफेअर, मानसशास्त्रीय, की तुला चिडवणं, परंतु शिवाजी महाराज धीर गंभीर राहिले. ते चिडले नाहीत. योग्य वेळ आल्यानंतर तुला मी त्याचा धडा शिकवेल असा मनामध्ये विचार केला आणि अफजल खानावर शिवाजी महाराज आता सायकोलॉजिकल वॉरफेअर, मानसशास्त्रीय एक हे करतायत, कारण की घाई अफजल खानाला होती. शिवाजी महाराज काय म्हणतात, अरे अफजल खानाने प्रतिज्ञा केलेली आहे मला पकडून आणण्याची, मी कुठं केली आहे. गनिमी काव्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं सूत्र असतं की जे शिवाजी महाराज सांगत होते की मी माझ्या शत्रूशी लढत असताना मी माझ्या अनुकूल ठिकाणी, अनुकूल जागी, मला हवे असलेल्या जागी आणि मला हवे असलेल्या वेळी, म्हणजे माझ्या अनुकूल वेळी मी शत्रूशी लढणार. आता बघा शिवाजी महाराज स्थितप्रज्ञासारखे प्रतापगडावर राहिले. अफजल खान विचलित झाला आणि तो शिवाजी महाराजांच्या या मृगजाळात सापडायला लागला. शिवाजी महाराजांनी त्याला, मी आपल्याला शरण येऊ इच्छितोय, मला आपल्याशी लढायची हिंमत नाही, आपण माझ्या वडिलांचे मित्र, मला वडिलांसारखे आहेत, आपण माझ्यावर का बरं आक्रमण केलं मी. आणि अशा पद्धतीने त्याच्याशी तहाच्या वाटाघाटी सुरू केल्या. मी घाबरले. त्यांनी तहाला आमंत्रित केलं. शिवाजी महाराजांनी सांगितलं की मला आपली भीती वाटते आणि एक प्रकारे असं भासवलं. शिवाजी महाराजांचे वकील पंताजी गोपीनाथ यांनी शिवाजी राजा हा घाबरलेला आहे आणि म्हणून तो जावळीतून बाहेर पडायला तयार नाही, अशा पद्धतीचा आभास उत्तमरित्या अफजल खानाच्या समोर केला आणि ती गोष्ट खरी वाटायला लागली अफजल खानाला आणि त्याचाच नाईलाज झाला आणि म्हणून तो प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी राजांशी भेटायला
किंवा त्यांच्याशी संघर्ष करायला आला. काय घडला इतिहास आपल्याला माहिती आहे, मी ते खोलात जाणार नाही. परंतु शिवाजी महाराजांनी विश्वासघाताने हल्ला करणाऱ्या अफजल खानाचा कोथळा बाहेर काढून त्याचा वध केला. बघा शिवाजी महाराज किती सावध आहेत. अफजल खान हा कपटी आहे, विश्वासघातकी आहे. त्याने अनेक जणांचे खून केलेले आहेत. शिवाजी महाराजांचे वडील बंधू संभाजीराजे यांची हत्या केलेली आहे आणि शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांना विश्वासघाताने कैद केलेले आहे. शिऱ्याचा नवाब कस्तुरीरंग, शिऱ्याचा राजा कस्तुरीरंग याला तहाच्या भेटीला बोलवून त्याच्यावर विषप्रयोग करून त्याचा खून करणारा हा अफजल खान आहे. आणि म्हणून शिवाजीराजे अफजल खानाच्या भेटीला जाताना आपल्या शरीरावर चिलखत आणि डोक्यावर झिरेटोप घालतात. अफजल खानाने बरोबर विश्वासघात केला आणि मिठीत आलेल्या शिवबांच्या पाठीवर खंजीर खुपसला. परंतु तो डाव यशस्वी झाला नाही. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढून त्याच्यावर मात केली. इथे शिवाजी महाराजांनी आपण शत्रूशी संघर्ष करत असताना आपण किती सावध असावं याचा त्यांनी आपल्याला कसं असावं याचं दर्शन घडवलेलं आहे. शिवाजी महाराजांनी त्या जावळीच्या जंगलामध्ये संपूर्ण अफजल खानाच्या सैन्याचा गनिमी काव्याने नाश केला आणि एक प्रचंड मोठा विजय मिळवला. ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला, पराभव केला, त्यावेळेस शिवाजी महाराजांना प्रचंड संपत्ती मिळाली, युद्ध साहित्य मिळालं, हत्ती घोडे उंट तोफा मिळाल्या. परंतु आपल्यासारखी एखादी व्यक्ती असती तर विचार केला असता एवढा प्रचंड मोठा विजय प्राप्त झालेला आहे, यश प्राप्त झालेलं आहे, आता थोडी विश्रांती घेतली तर काय हरकत आहे. कारण की अनेक महिने शिवाजी महाराज या संघर्षाच्या काळात तणावात होते. परंतु शिवाजी राजा इथेच मोठा आहे, कारण की शत्रू घाबरलेला आहे, भेदरलेला आहे. हा विचार केल्यानंतर शिवाजी महाराज प्रतापगडावरून फक्त 3ऱ्या दिवशी बाहेर पडले आणि फक्त 14 दिवसामध्ये त्यांनी साताऱ्यापासून पन्हाळ्यापर्यंतची भूमी जिंकून घेतली. 14 किल्ले 14 दिवसात स्वराज्यात आणले. आपल्याला आश्चर्य वाटेल, अफजल खानाच्या वधाच्या दिवशी जेवढं स्वराज्य होतं तेवढंच स्वराज्य शिवाजी महाराजांनी कुठलाही संघर्ष न करता फक्त 14 दिवसामध्ये जिंकून घेतलं. इथं शिवाजी महाराजांचं गोरिला वॉरफेअर म्हणजेच गनिमी कावा ही जगाला दिलेली शिवाजी महाराजांची देणगी आहे. जगामधले सर्व सैन्याधिकारी या युद्धनीतीचा अभ्यास करतायत. आता बघा, शिवाजी महाराज शत्रूचा अभ्यास करतात आणि म्हणूनच ते शत्रूवर विजय प्राप्त करतात. शत्रूचा आपण अभ्यास करावा लागतो. शिवाजी महाराजांनी इथं अशा पद्धतीचे अनुयायी आपल्याबरोबर मिळवले होते की खांद्याला खांदा लावून लढणारे, स्वराज्यासाठी बलिदानाला सिद्ध असणारे. मग तो तानाजी मालुसरे, येसाजी कंक, कृष्णाजी बांदर, मुरारबाजी, बाजीप्रभू देशपांडे, बाजी पासलकर असे हजारो तरुण शिवाजी महाराज आणि त्यांच्या स्वराज्याच्या रक्षणासाठी कोणतंही बलिदान द्यायला सिद्ध होते. शिवाजी महाराजांनी या देशामध्ये 350 वर्षांपूर्वी एक राष्ट्रवाद निर्माण केला होता की समाज, संस्कृती आणि राष्ट्र याच्या रक्षणासाठी आम्हाला कोणताही त्याग केलाच पाहिजे. अशा पद्धतीचं तत्त्वज्ञान शिवाजी महाराजांनी या समाजामध्ये रुजवलेलं होतं. आपल्याला कल्पना आहे की अफजल खानाच्या त्या संघर्षानंतर सिद्दी जोहार
हा चालून आला. शिवाजी महाराजांनी पन्हाळ्याच्या किल्ल्यावर त्याच्यावर कूटनीतीने मात केली, कृष्णनीतीने मात केली आणि त्या वेढ्यातून ते निसटले आणि आपल्या 200-300 मावळ्यांसह विशाळगडाकडे निघालेले होते. शत्रूला बातमी लागली, शत्रू संतापला आणि शिवाजी महाराजांच्या पाठलागावर निघाला. शिवाजी महाराज पायी चाललेले होते विशाळगडाकडे. शत्रूला बातमी समजल्यानंतर 1000 सैनिक शिवाजी महाराजांचा घोड्यावरून पाठलाग करत होते. शत्रू कोणत्याही क्षणी आपल्याला येऊन गाठणार हे लक्षात आल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्या घोडखिंडीच्या दुर्गम ठिकाणी शत्रूशी लढण्याचा निर्धार केला. शत्रूशी लढायला सिद्ध झाले. त्याच वेळेस त्यांचे सहकारी बाजीप्रभू त्यांच्या समोर आले आणि त्यांनी शिवबांना आवाहन केलं की महाराज, आपण विशाळगडाकडे जावं. या 300 सैनिकांपैकी 200 सैनिक माझ्याकडे द्या, 100 सैनिक घेऊन आपण सुखरूप विशाळगडाकडे जा. मी शत्रूला इथं या खिंडीमध्ये थोपून ठेवतो. हे ऐकल्यानंतर शिवबांना कौतुक वाटलं. पण शिवबा काय म्हणाले, अरे बाजी, जे तुझं होईल तेच माझं होईल. मी देखील शत्रूशी इथं लढणार. पण बाजीप्रभू काय म्हणतो हे आपण समजून घ्या. बाजीप्रभू काय म्हणतो की शिवबा, तुम्हाला माझी आण आहे, तुम्हाला जावंच लागेल. शिवबा, तुम्ही जगलात तर हे राष्ट्र जगणार आहे. शिवबा, तुम्ही जगलात तर हा समाज जगणार आहे. शिवबा, तुम्ही जगलात तर हा धर्म आणि ही संस्कृती जगणार आहे, टिकणार आहे. आम्हासारखे लाख गेले तरी बेहतर तुम्हासारखा लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. शिवबा, तुम्हासारखा लाखाचा पोशिंदा जगला. तुम्हाला जावंच लागेल. आमची आण आहे, आमची शपथ आहे तुम्हाला. शिवबांचा नाईलाज झाला आणि शिवबा विशाळगडाकडे गेले. बाजीरावांनी शिवबांना दिलेल्या वचनाप्रमाणे शेवटपर्यंत शत्रूशी झुंजत राहिले आणि त्या खिंडीच्या ठिकाणी त्यांनी बलिदान केलं. ती घोडखिंड अमर झाली, ती पावन खिंड झाली. अशा पद्धतीने शिवबांच्यासाठी, स्वराज्यासाठी शेकडो वीरांनी बलिदान दिलेलं आहे. तो तानाजी मालुसरे बघा, आपल्या घरातलं कार्य आहे, त्याचा मुलगा रायबाचं लग्न आहे, परंतु शत्रूच्या ताब्यातला कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या मुलाचं कार्य बाजूला सारतो. आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं, अशी प्रतिज्ञा करून तानाजी मालुसरे त्या कोंढाण्यासाठी बलिदान देतात आणि शिवबांच्या तोंडातून वाक्य बाहेर पडतं, मला गड आला परंतु माझा सिंह गमवावा लागला. हे शिवाजी महाराजांचं तत्वज्ञान आहे. शिवाजी महाराजांनी बघा, शाहिस्ते खान 1 लाखाची फौज घेऊन स्वराज्यावर चालून आलेला आहे. शिवबांच्या पुण्यातील लाल महालात 3 वर्ष ठाण मांडून बसलेला आहे. त्याने अफजल खान, सिद्दी जोहर यांच्या युद्धांचा अभ्यास केलेला आहे, शिवाजी महाराजांशी झालेल्या संघर्षाचा. आणि शिवाजी राजाची सर्व ताकद या सह्याद्रीतल्या गडकोटांमध्ये आहे आणि त्याच्या मावळ्यांमध्ये आहे. याचा अभ्यास शाहिस्ते खानाने केला आणि मग त्यांनी ठरवलं की त्या सह्याद्री आणि गडकोटावर, किल्ल्यांवर कधीच चालून जायचं नाही. आणि मग काय करायचं? तो शाहिस्ते खान औरंगजेबाचा मामा आहे, हिंदुस्थानातील एक नावाजलेला सेनापती आहे. त्यांनी काय केलं बघा, की शिवाजी राजांच्या किल्ल्यावर स्वाऱ्याच केल्या नाही. त्यांनी काय केलं की त्या स्वराज्यातल्या प्रत्येक खेड्यावर आपले 100-200 सैनिक पाठवून
स्वराज्यातलं प्रत्येक खेडं जाळून बिचिराग करायला सुरुवात केली. उभी पिकं जाळून टाकली. खेड्यातल्या लोकांवर हल्ले केले. त्यांची बायका मुलं ही लुटून नेली. शिवाजी महाराज विचार करायला लागले की मी किती खेड्यांचं रक्षण करू शकणार. कारण की शिवाजी महाराजांकडं त्यावेळेस साधारणपणाने 5,000 सैन्य होतं. शाहिस्ते खानाकडं 1,00,000 सैन्य आहे. शाहिस्ते खानाशी कसं लढायचं आणि प्रत्येक खेड्याचं रक्षण तरी कसं करायचं. शिवाजी महाराज अस्वस्थ झालेले आहे. काय करावं कळत नव्हतं. स्वराज्याचं रक्षण कसं करायचं, इथल्या रयतेचं रक्षण कसं करावं याची विवंचना शिवाजी राजांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. आणि एक एक क्षणी त्यांनी निर्धार केला. रामनवमी जवळ आलेली होती. ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी लंकेमध्ये जाऊन रावणावर आक्रमण केलं, आपल्यालाही असंच काहीतरी करावं लागेल. रामनवमीच्या आदल्या दिवशी चैत्र शुद्ध अष्टमीच्या दिवशी 1,00,000 फौजेमध्ये स्वतःला सुरक्षित समजून मौज मजा, तमाशे असतील, नाच गाणी तमाशामध्ये विलासामध्ये मशगूल झालेल्या शाहिस्ते खानावर फक्त 280 लोक घेऊन शिवबांनी हल्ला केला. बघा, 1,00,000 सैन्य त्याचं रक्षण करतंय आणि शिवाजी राजे फक्त 280 लोक घेऊन शाहिस्ते खानावर लाल महालात छापा घालतायत. केवढा अभ्यास केला असेल. शिवाजी महाराजांचा प्रत्येक निवडलेला सैनिक किती कार्यक्षम होता. शिवाजी महाराजांनी मध्यरात्रीच्या सुमाराला लाल महालात छापा घातलेला आहे. त्यासाठी त्यांनी भटारखान्याची निवड केलेली आहे की ज्या भागात कुठलाही सैनिक नाही आहे. संपूर्ण लाल महालाला त्या शाहिस्ते खानाचे हजारो सैनिक त्याच्या रक्षणाला सिद्ध आहेत दिवस रात्र. परंतु त्या भटारखान्याच्या बाजूने कोणीही आत आणि बाहेर ये-जा करतायत हे जाणून घेतल्यानंतर शिवाजी महाराजांनी शत्रूच्या सैन्यांचं सोंग घेतलं आणि आपल्या सहकाऱ्यांसह शिवाजीराजे लाल महालात शिरले आणि शाहिस्ते खानाच्या महालात जाऊन त्यांनी शाहिस्ते खानावर हल्ला केला. या हल्ल्यापासून शाहिस्ते खानाने स्वतःला वाचवण्यासाठी तिथं असलेल्या राणीच्या महालामध्ये एका मोठ्या खिडकीतून उडी मारली. परंतु जाता जाता शिवबांनी त्याच्यावर घाव घातला. शाहिस्ते खानाची 3 बोटं गमावली. 3 वर्ष स्वराज्यात थैमान घालणारा शाहिस्ते खान 3ऱ्या दिवशी जीवाच्या भीतीने स्वराज्य सोडून पळून गेला. कारण की शाहिस्ते खानाच्या मनात विचार आला, 1,00,000 सैन्य शिवाजीपासून माझं रक्षण करू शकत नाही. इथं छत्रपती शिवाजी हा जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक म्हणजे शिवाजी महाराजांनी लाल महालात शाहिस्ते खानावर घातलेला छापा आहे. बंधूंनो, केवढी दहशत निर्माण झाली, केवढा धाक निर्माण झाला की मुघलांना आपल्या घोड्यांना सांगावं लागलं की पाणी पित असताना जर बिचकले तर तुम्हाला शिवबा दिसतो का. आणि त्यांच्यात वातावरण निर्माण झालं. मुघल इतिहासकार लिहून ठेवतायत की शिवाजी याला सैतान वश आहे. तो कुठंही गुप्त होतो आणि कुठंही अंतर्धान आणि कुठंही तो उभा राहतो. याउलट शिवाजी राजांच्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये एक मोठी भक्तीची भावना निर्माण झाली की अशक्य कोटीतील गोष्ट साध्य करणारा हा शिवबा आहे. हा निश्चितच विष्णूचा किंवा शिवाचाच अवतार असेल. कारण की शिवाजी महाराज जे काही अद्भुत आणि अद्वितीय कृत्य करतात, अविश्वसनीय कार्य करतात, हे बघितल्यानंतर सर्वसामान्य व्यक्तींच्या मनामध्ये, समाजाच्या मनात निश्चितच असा विश्वास किंवा असा विचार निर्माण होतो की शिवाजी हा ईश्वरी अंश आहे, ईश्वरी अवतार आहे. कुणाला तो विष्णूचा अवतार वाटतो तर कुणाला तो शिवाचा वाटतो. हे ईश्वरी कार्य आहे. आणि मग
शिवाजी राजांनी एखाद्या सामान्य सैनिकाला आज्ञा केली आणि एखादं कार्य सांगितलं तर त्याच्या मनामध्ये एक विश्वास होता की साक्षात परमेश्वराने मला आज्ञा केलेली आहे, कितीही जरी प्रतिकूल वातावरण असलं तरी मला निश्चित यश मिळणार आहे, मी विजयी होणार आहे. अशा पद्धतीचा एक आत्मविश्वास शिवाजी महाराजांमुळे इथल्या समाजामध्ये निर्माण झाला होता. शिवाजी महाराजांनी या विश्वासाचा योग्य उपयोग करून घेतलेला आहे. आता बघा, शिवाजी महाराज औरंगजेबाशी संघर्ष करतात, आग्र्याला जातात आणि औरंगजेबासारखा क्रूर व्यक्ती त्याच्यावर मात करतात. आग्र्याच्या कैदेतून स्वतःची सुटका करून घेतात, अशक्य वाटणारी गोष्ट साध्य करून दाखवतात. अनेक वेळा शिवाजी महाराजांचा हा संघर्ष कशासाठी होता बाबांनो? मी आत्तापर्यंत आपल्याला सांगितलं की शिवाजी महाराजांचा लढा हा रयतेचा लढा होता. शिवाजी महाराजांचा हा स्वराज्य निर्मितीचा लढा होता. शिवाजी महाराजांचा हा लढा अर्थक्रांती, समाजक्रांतीचा लढा होता आणि म्हणून त्यात ते यशस्वी झाले. आता बघा, एक छोटीशी गोष्ट सांगतो बाबांनो, अगदी घडलेली गोष्ट सांगतो, माझीच गोष्ट सांगतोय. काही वर्षांपूर्वी 19 फेब्रुवारी 2014 या दिवशी पुण्याजवळ पिंपरीमध्ये महात्मा फुले कॉलेज नावाचं कॉलेज आहे. त्या कॉलेजमध्ये शिवजयंतीच्या निमित्ताने मला पाहुणा म्हणून आणि वक्ता म्हणून आमंत्रित केलेलं होतं. माझ्यासमोर 2000 कॉलेजचे युवक बसलेले होते आणि मी जे आपल्यासमोर आज विषय मांडले तेच विषय त्यांच्यासमोर मांडलेले होते. आणि हे विषयाची मांडणी करत असताना सहजरित्या मी त्या तरुणांना म्हटलं की शिवाजी महाराजांचा लढा हा न्यायासाठी, नीतीसाठी आणि धर्मासाठी होता. न्याय अन्याय, नीती अनिती आणि धर्म अधर्माचा असा हा लढा होता. हे ऐकल्याबरोबर त्या तरुणांमधून एका युवकाचा, एका तरुणाचा हात वरती आला. त्याच्या मनात काहीतरी शंका होती. मी मला प्रश्न विचारणारे तरुण फार आवडतात. मी ते साहजिकच त्या तरुणाला म्हटलं की तुझ्या मनात काही शंका आहे का? हो म्हटला. सर, आपण जे काही मला आत्ता सांगितलं की शिवाजी महाराजांचा त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांशी लढा हा नीती अनिती, धर्म अधर्म, न्याय अन्यायाचा लढा होता, हे मला तितकंसं पटत नाही. म्हटलं तुझं म्हणणं काय आहे? मी त्याला त्याचं नाव विचारलं तर तो एक मुस्लिम तरुण होता. त्याला म्हटलं तुझं म्हणणं काय? तो काय म्हटला, फार महत्त्वाचं आहे, मला त्याचं कौतुक वाटतं. तो काय म्हटला बघा, तो म्हटला बघा, शिवाजी महाराज स्वराज्य नावाचं एक स्वतःचं नवं राज्य उभं करतायत आणि ह्या राज्याच्या निर्मितीसाठी शत्रूच्या राज्यावर आक्रमण करतायत. कधी आदिलशाही, कधी कुतुबशाही, कधी पोर्तुगीज आणि कधी मुघल सत्तेच्या राज्यावर आक्रमण करतायत. ते त्यांचं कर्तव्य आहे. राज्य निर्माण करताना शत्रूचा प्रदेश जिंकून घेणं हे साहजिकच शिवाजी महाराजांचं कर्तव्य आहे. आणि अशा वेळेस शिवाजी महाराजांच्या राज्यापासून, शिवाजी महाराजांच्या आक्रमणापासून आपल्या राज्याचं रक्षण करणं हे औरंगजेबाचं कर्तव्य आहे. दोघंही आपापलं कर्तव्य पार पडतायत. त्याला आपण न्याय अन्याय नीती अनिती म्हणणं चुकीचं आहे. हा राजकीय लढा होता. दोघंही आपापलं कर्तव्य पार पाडतायत. मला त्या तरुणाचं अतिशय कौतुक वाटलं. मी त्या तरुणाला सहजरित्या विचारलं की तू काय करतोस? त्याने सांगितलं की मी MA इतिहास घेऊन मी फर्स्ट क्लासमध्ये पास झालेलो आहे आणि मी आता औरंगजेब यांच्यावर PhD करतो आहे. माझ्या PhDचा विषय आहे
मुघल साम्राज्यातील सर्वात बलाढ्य मुघल बादशहा औरंगजेब आणि त्यांची राजनीती. मी त्या तरुणाला पुढं एवढंच म्हटलो की बाबा रे, मी तुला 3 प्रश्न विचारले तर चालतील का? तो म्हटला जरूर विचारा. मी त्या तरुणाला म्हटलं की तू ज्या अर्थी तू औरंगजेबावर PhD करतोय त्या अर्थी तू औरंगजेबाचा निश्चितच अभ्यास केलेला आहे. हो म्हटलं, मी सखोल अभ्यास केलेला आहे. मी म्हटलं तू कुराणचा अभ्यास केला आहे का? हो म्हटला, मी कुराण मला मुखोद्गत आहे. मी त्या तरुणाला म्हटलं की मला फक्त 3 प्रश्न तुला विचारायचे आहेत. तो म्हटला जरूर विचारा. मी त्याला म्हटलं की माझ्या समजुतीनुसार, माझ्या अभ्यासानुसार, माझं काही चुकही असू शकतं, माझ्या अभ्यासानुसार औरंगजेबाने आपल्याला राज्य मिळवण्यासाठी आपल्या जन्मदात्या बापाला म्हणजे शहाजहानला कैद करून मरेपर्यंत तुरुंगात टाकलं आणि त्याचं राज्य हिरावून घेतलं. ही गोष्ट खरी का? तो थोडासा खजील झाला, परंतु त्याला हे मान्य करावं लागलं. तो म्हटला ही गोष्ट खरी आहे. आता त्या तरुणाला मी म्हटलं की शिवाजी महाराजांचा अभ्यासही तू केला असेल, आपण शिवाजी राजांच्या विषयी बोलू की ज्या वेळेस अफजल खानाने आपल्याबरोबर आपलं नेतृत्व करणारे शहाजीराजे दक्षिणेमध्ये आदिलशाही सत्तेच्या वतीने जिंजीचा किल्ला जिंकण्यासाठी एकत्र लढत होते, त्यावेळेस अफजल खानाने आपले वडील शहाजीराजे यांना अफजल खानाने विश्वासघाताने कैद केलेलं आहे. ही गोष्ट शिवबांना समजली. आपल्या वडिलांना आदिलशहाने तुरुंगात टाकलेलं आहे. एक मुलगा म्हणून आपल्या वडिलांची सुटका करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. हा विचार करून शिवाजी महाराजांनी आदिलशहाशी तह केला. स्वतःचं रक्त सांडून मिळवलेले किल्ले आणि बराचसा प्रदेश आदिलशहाला देऊन शिवाजी महाराजांनी शहाजीराजांची आपल्या वडिलांची सुटका घडवून आणली. मी त्या तरुणाला म्हटलं की आपल्या कुराणच्या दृष्टीने शिवबा शत्रूने कैद केलेल्या आपल्या वडिलांच्या सुटकेसाठी आपलं राज्य, आपले गडकोट शत्रूला देऊन वडिलांची सुटका घडवून आणतात. आणि दुसरा मुलगा औरंगजेब आपल्याला राज्य मिळवण्यासाठी आपल्या जन्मदात्या बापाला मरेपर्यंत कैदेत टाकून त्याचं राज्य जिंकून घेतो. आता मला हे सांग, कुराणच्या दृष्टीने आदर्श मुलगा कोण, शिवबा का औरंगजेब? तो तरुण उभा राहिला आणि मला म्हणाला की कुराणच्या दृष्टीने आदर्श मुलगा शिवबा ठरू शकतो, औरंगजेब मुलगा म्हणून कुराणच्या दृष्टीने कधीही आदर्श ठरू शकणार नाही. तिथं जमलेल्या सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आता मी त्या तरुणाला म्हटलं की बाबा रे, आता मी तुला दुसरा प्रश्न करतो की याच औरंगजेबाने स्वतःला राज्य मिळवण्यासाठी ज्याप्रमाणे वडिलांना कैद केलं, तसं आपले तिन्ही मोठे भाऊ दारा, मुराद आणि सुजा ह्या तिन्ही मोठ्या भावांची निर्घुण हत्या केली आणि त्यांच्या अधिकाराचं राज्य हिरवून त्यांच्याकडून छिनून घेतलेलं होतं. आता बघा, शिवबांचा विचार करा. ज्यावेळेस 1666च्या सुमाराला दक्षिणेमध्ये होद्देगिरी इथे शहाजीराजांचं अपघाती निधन झालं. साहजिकच शहाजीराजांचं जे दक्षिणचं राज्य होतं त्या राज्यावर
शहाजी राजांचा ज्येष्ठ पुत्र म्हणून शिवाजी महाराजांचा अधिकार होता. असं असतानाही आपल्या अधिकाराचं, आपल्या वडिलांचं राज्य शिवाजी राजांनी आपला धाकटा सावत्र भाऊ व्यंकोजी याला आपलं पुत्र मानून आपल्या अधिकाराचं राज्य आपल्या धाकट्या सावत्र भावाला बक्षीस दिलं. आता बघ, त्या मुलाला म्हटलं की एक भाऊ आपल्याला राज्य मिळवण्यासाठी आपल्या सर्व भावांची हत्या करतो आणि त्यांचं राज्य हिरावून घेतो, आणि दुसरा भाऊ शिवबा आपल्या धाकट्या सावत्र भावाला आपला पुत्र मानून आपलं राज्य बक्षीस देतो. आता सांग, कुरांच्या दृष्टीने आदर्श भाऊ कोण? त्याला सांगावं लागलं की कुरांच्या दृष्टीने औरंगजेब कधीही आदर्श भाऊ ठरवू शकत नाही. कुरांच्या दृष्टीने आदर्श भाऊ छत्रपती शिवराय. आता त्याला मी तिसरा प्रश्न विचारला, बघा समजून घ्या, की याच औरंगजेबाने आपला मोठा भाऊ दारा, की जो औरंगजेबापेक्षा 23 वर्षांनी मोठा होता, साहजिकच त्याची बायको जिचं नाव उदयपुरी बेगम, की जी हिंदुस्थानातील सर्वात सुंदर स्त्रियांपैकी एक होती, की जी औरंगजेबापेक्षा 9 वर्षाने मोठी होती, अशा आपल्या भावजईवर, वहिनीवर, की जी 9 वर्षाने मोठी आहे, तिच्या सौंदर्यावर औरंगजेब हा फिदा झालेला होता. आपला भाऊ दाराची हत्या केल्यानंतर औरंगजेबाने पहिलं काय कार्य केलं असेल तर आईसारख्या आपल्या भाऊजाई उदयपुरी बेगमवर बलात्कार करून तिला अत्याचारपूर्वक आपल्या जनानखान्यात कोंडून टाकलं आणि तिच्यापासून औरंगजेबाला पुत्र झाला. याउलट शिवबांचा विचार करा की ज्या वेळेस शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडीवर आक्रमण केलं, तो कल्याण भिवंडीचा मुघल सुभेदार जीवाच्या भीतीने पळून गेला. आपल्या कुटुंबाचीही त्यांनी काळजी केली नाही. साहजिकच त्या कल्याण भिवंडीच्या मुघल सुभेदाराचं कुटुंब, त्याचे बायका, मुलं, मुली, सुना ह्या मराठ्यांच्या ताब्यात आल्या. त्यामध्ये अतिशय देखणी अशी कल्याणच्या सुभेदाराची सून होती, की जिला शिवाजी महाराजांच्या समोर आणलं, उभं करण्यात आलं. ती बिचारी थरथर कापत होती, कारण की त्यावेळेस या देशामध्ये काय घडलं जात होतं, शत्रूची लूट, शत्रूची स्त्रिया, मुलं ही लूट मानली जाऊन तिला बाजारात विकलं जात होतं किंवा आपापसात वाटून घेतलं जात होतं. म्हणून ती भयभीत झालेली होती. आता माझं काय होणार? शिवबांनी तिला सांगितलं, काळजी करू नकोस. माझ्या आईने सांगितलं, शिवबा, परस्त्री आपणास माते समान आणि भगिनी समान वाटली पाहिजे. एका सीतेच्या रक्षणासाठी इथे रामायण घडलेलं आहे, एका द्रौपदीच्या रक्षणासाठी इथं महाभारत घडलेलं आहे. शिवबा, स्त्री ही आमच्या स्वराज्याची अस्मिता आहे. स्त्रीचं रक्षण करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. शत्रूची स्त्री ही आमची पाठची बहीण मानली पाहिजे आणि तिचं रक्षण केलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी तिला आपली पाठची बहीण मानली, खना नारळाने तिची ओटी भरली आणि सन्मानपूर्वक तिच्या कुटुंबामध्ये तिची पाठवणी केली. त्या तरुणाला सांगितलं, सांग आता की शिवाजी महाराज कुरांच्या दृष्टीने आदर्श व्यक्ती का औरंगजेब? कारण की याच औरंगजेबाने नंतरच्या काळात शिवाजी महाराजांची सून म्हणजे संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई यांना 30 वर्ष कैदेत ठेवलेलं होतं. असा हा औरंगजेब बाबांनो जगातल्या कुठल्याही मानवी समाजासाठी आदर्श ठरू शकत नाही. जगातला कुठलाही मानवी समाज असो त्याला शिवाजी महाराज हा आदर्श वाटतो. आणि म्हणूनच
इंग्रज गव्हर्नर शिवाजी महाराजांची तुलना ज्युलियस सीझरशी करतो, पोर्तुगीज गव्हर्नर शिवाजी महाराजांची तुलना अलेक्झांडरशी करतो. परंतु बाबांनो, अलेक्झांडर आणि ज्युलियस सीझर हे महान सेनापती होते, परंतु लोककल्याणकारी सम्राट नव्हते. ते महान सम्राट, महान राज्यकर्ते, लोककल्याणकारी नव्हते. आणि म्हणून शिवाजी महाराज या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. हे ऐकल्यानंतर तो तरुण उभा राहिला आणि तो शिवाजी महाराजांच्या तिथे असलेल्या प्रतिमेसमोर त्याने साष्टांग दंडवत घातलं आणि सगळ्यांच्या साक्षीने तिथं त्यांनी एक प्रतिज्ञा केली की सर, आपण माझे डोळे उघडलेत, मला आपण सत्य सांगितलं. आजपर्यंत मी इतिहासाचा अभ्यास केला, परंतु औरंगजेब हा माझ्या स्वधर्माचा आहे असं वाटून मी त्याचं जे साधी राहणी अशी वाटत होती, परंतु तो त्याचा देखावा होता, त्याचं बहुरूपी रूप होतं हे आज मला समजलं आहे. आणि म्हणून मी प्रतिज्ञा करतो की माझ्या PhDचा विषय असेल लोककल्याणकारी महामानव छत्रपती शिवराय. बाबांनो, शिवाजी महाराजांचं हे महान कार्य आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे. ज्याप्रमाणे 350 वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी एक भयमुक्त समाज निर्माण केला, 350 वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी एक भ्रष्टाचारमुक्त समाज निर्माण केला, 350 वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी एक आदर्श समाज निर्माण केला. असा भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त एक आदर्श समाज निर्माण करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. आणि त्यातूनच उद्याचा गौरवशाली हिंदुस्थान आम्हाला निर्माण करता येईल. यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनकार्य असेल, छत्रपती संभाजी महाराजांचं जीवनकार्य असेल, ते आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी आहे. आणि त्यापासून आपण युवक प्रेरणा घेऊन उद्याच्या गौरवशाली, वैभवशाली हिंदुस्थानाच्या निर्मितीला निश्चितच आपण ती प्रतिज्ञा घेऊ असा आशावाद या मंगल प्रसंगी मी व्यक्त करतो आणि मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.